तर मंडळी, दांगटांच्या घरी येऊन आता पोलीस राजाला आणि पाण्याला अटक करून घेऊन गेले. सुरुवातीला तर यशोदाला केली नव्हती अटक, पण यशोधनला सुद्धा लवकरच अटक करून ते पुन्हा घेऊन जातात. आणि अशा प्रकारे दांगटांच्या घरातले तिघही वारस, चौथ्याला तर माहीत सुद्धा नाहीये, तर हे तिघं वारस आता मस्त पोलिसांच्या अटकेमध्ये असतात, पोलिसांच्या ताब्यात असतात. तर मंडळी, आता यामुळे घरातलं वातावरण प्रचंड तापलंय. सुलू आत्याने आणि दत्ता काकाने त्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे खरी, हे सगळ्यांना माहितीये, पण तक्रार का केली आहे आणि कसली कसली केली आहे हे मात्र अवनीला माहीत नसतं. त्यामुळे अवनीला खूप चुकीचं वाटत असतं की जे काही झालंय ते खूप चुकीचं झालंय. आपल्याला या तिघांनाही लवकरात लवकर सोडवून आणावं लागेल. आणि आता त्यासाठीच तिला काय करावं ते उमजत नसतं. खरं तर या दोघं मुलांनी, राजा आणि पाण्याने, दत्ताला बेदम मारलेलं असतं. म्हणून सुरुवातीला अवनीला असं वाटत असतं की त्यावरूनच केस केलेली असेल. आणि खरं तर त्याच गोष्टीमुळे सुलू आणि दत्ता दोघंही चिडलेले असतात. पण मंडळी, पुढे काय वळण घेतलेलं आहे मालिकेने किंवा आपल्या आजच्या ट्विस्ट एपिसोडने हे तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओला जर शेवटपर्यंत पाहिलं तरच कळेल. मंडळी, अवनीसमोर असा काय खुलासा होतो ना नमिताकडून, ते ऐकून तुम्ही थक्कच व्हाल. अवनी सुद्धा शॉकमध्ये पडते की हे लोक असे कसे इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात बरं. मंडळी, आता ते काय असेल, तर खुलासा काय आहे हे ऐकून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल, माझ्यासारखे, जशी मी सांगायला उत्सुक आहे. सो मंडळी, त्यासाठी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कळणार आहे आणि इथून पुढे असंही कळत राहावं म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खाली असलेल्या हाईप बटनावर क्लिक करायला विसरू नका. मंडळी, कमेंट्स कालच्या व्हिडिओला खूप छान छान आलेले आहेत आणि कोणी केले आहेत मला ते नावं सांगायला सुद्धा आवडेल, पण व्हिडिओच्या शेवटी. तर मंडळी, वळूया आपल्या आजच्या भागाकडे. तर होतं काय, पोलिसांनी अटक करून यांना नेलेलं आहे आणि अवनी आता वारंवार धोंडीबाला म्हणजे धोंडी अण्णांना सांगते की अहो काहीतरी करा, आपल्या घरातली तिघही मुलं पोलिसांच्या ताब्यात आहेत, हे लक्षण बरं आहे का. आता अवनी मोठ्या घरात वाढलेली मुलगी, तिला या गोष्टी विशेष वाटत असतात. त्यामुळे धोंडे अण्णा म्हणतात की अहो सोनबाई, तुम्ही कशाला त्रास घेताय, घाबरू नका, आजच्या दिवस तर ठेवतील, उद्या आणून देतील सोडून, कशाला ते उगाच टेन्शन घेताय. तेव्हा अवनी म्हणते अहो तुम्ही एवढे लाईटली विचार कसं काय करू शकतात, गोष्टीचं गांभीर्य समजा, नेमकं त्याने असा काय गुन्हा केलेला आहे, पोलिसांनी त्यांना का अटक केली हे तरी आपल्याला माहिती आहे का अण्णा. मला ते काही माहीत नाही, आपल्याला त्या गोष्टींचा शोध घेणं गरजेचं आहे. तेव्हा धोंडे अण्णा म्हणतात अगं असेल काही कारण, मी तुला बोललो ना, देतील ते सोडून, नको एवढा लोड घेऊस किंवा त्रास करून घेऊस, चल बरं आतमध्ये. तर मंडळी, आता हे सगळं एकदम कॅज्युअली धोंडीबा घेत असतात म्हणून अवनी खूप चिडते आणि ती त्यांना रागात म्हणते अहो कळतंय का तुम्हाला अण्णा, हे सगळं थांबवा बघू, आता माझी चिडचिड होते. तुम्हाला कळतंय का, आपल्याला जर समोरच्याला अटक का केली हे माहीत नसेल तर आपण काय कामाचे आहोत, आपल्याला निदान अटकेमागचं कारण तर माहीत पाहिजे ना. अहो ती तुमची मुलं आहेत, एवढं लाईटली घेऊ नका. तुम्हाला कळतंय का, त्या सुलू आत्यांनी आणि त्या दत्ता काकांनी कसं काय काय बोटं दाखवलेली आपल्या घरातल्या मुलांकडे. नाही ते काही नाही, मी सांगते ना, तर तुम्ही सगळ्यात आधी उठा आणि या गोष्टींच्या मागची शहानिशा करा बघू, नाहीतर मीच निघून जाईन शहानिशा करायला. तेव्हा धोंडी अण्णांना आता गप्प बसलेलं म्हणजे गप्प राहवत नसतं, कारण धोंडी अण्णांवर अवनी चिडलेली आहे म्हणून धोंडी अण्णा घाबरतात आणि पटकन कामाला लागतात. आता ते काय करतात त्यांचं त्यांना माहिती. पण इकडे आता अवनीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की ठीक आहे ना, मारहाण केली आणि एवढं काय झालंय की यशोदाला पण घेऊन गेलेत पोलीस, काहीतरी गडबड आहे, मलाच नमिताजवळ जाऊन बोलावं लागेल तिच्याशी. तर मंडळी, दुसरीकडे नमिताच्या घरी काय चाललेलं असतं माहितीये का, मी तुम्हाला सांगितलं ना तिचं लग्न ठरलेलं आहे. आता मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती, आणि ज्या प्रेक्षकांनी नाही पण बघितलंय तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी आपले ट्विस्ट येत जातील. आणि हो, नसेल बघितलेलं तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही आपले मागचे काही व्हिडिओज बघू शकता. तर मंडळी, त्यामध्ये आपण मागच्या भागात बघितलं, मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघितलं की नमिताची आई म्हणजे सुलू आत्या तिचं बळजबरीने एका मुलासोबत लग्न लावायला निघालेली, कारण समोरची जी मुलाकडची पार्टी आहे ना ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे, पैशावाली आहे आणि मुलीला अगदी आनंदात ठेवणारी आहे. पण तरी सुद्धा नमिताला ते नको आहे, कारण नमिताचं प्रेम आपल्या यशोदावर आहे. ऑफकोर्स आता तिला आवडतो तर आवडतो ना तो, आणि तिला त्याच गोष्टींचा खूप पश्चाताप होत असतो. तिला खूप वाईट वाटत असतं नमिताला की असं का करते ही माझी आई माझ्यासोबत. ती खूप समजवण्याचा प्रयत्न करते की आय, तू हे जे काही करते ना ते खूप चुकीचं आहे. अगं आतापर्यंत माझ्यासाठी एवढा विचार करणारी बाई अचानक माझ्या मताविरुद्ध जाते. मला हे लग्न जर मान्यच नाहीये तर का माझं बळजबरीने लग्न लावायला निघालीयस. मला यशोधन सोडून कोणीही आवडत नाही. हे ऐकून सुलक्षणा नमिताचं थोबाड फोडते आणि म्हणते ही घे साडी आणि आत्ताच्या आत्ता तयार हो, मी बाहेर जाते आणि बाहेरून कडी लावते, कळलं. आणि हो, जास्त जर आवाज चढवला ना तर तुझा यशा पण आणि तू पण, दोघांची खैर सोडणार नाहीये मी. आता नमिताला खूप काही वाईट साईड बोलून अजून भरपूर गोष्टी ऐकवते सुलक्षणा.
अशा गोष्टी ऐकून सुलू आत्या आता रूमच्या बाहेर चालली जाते तिला कोंडून. आणि बिचारी नमिता खूप रडत असते. तिला पश्चाताप होतो की कुठून मी यशोधनला मिठी मारली. ते यशाला जर मी मिठी मारली नसती तर एवढं सगळं कदाचित झालंच नसतं. आईने कुठून ते सगळं बघून घेतलं. पण मी कसं काय राहू यशोधनशिवाय, मला मला नाही राहिलं जाणार असं म्हणत नमिता खूप जास्त रडत असते. आता कसं बसं नमिता ती साडी घालते. मनाविरुद्ध तयार झालेली असते. खरं तर साडी खूप सुंदर असते, तिच्यावर शोभून दिसते, पण तिचा चेहरा जो असतो ना त्यामुळे ती एवढी उठून नसते दिसत. तितक्यात मंडळी खिडकीवर असा ठकठक आवाज यायला लागतो तिला, नमिताला. आता नमिता कुठलाही विचार न करता लगेच खिडकी उघडते आणि बघते तर काय, तिला खाली अवनी आलेली दिसते. ती म्हणते, अवनी काय झालं, तुम्ही इथे काय करतायत? तेव्हा अवनी म्हणते, अगं नमिता तुला माहितीये का, यशोधन दादा म्हणजे यशा दादा, राजा आणि पाण्याला म्हणजे पोलीस अटक करून घेऊन गेलेले आहेत. आणि सुलू आत्या आणि दत्ता काका थोड्या वेळापूर्वी घरी येऊन गेले पोलिसांसोबत. त्यांनी पोलिसांना काय सांगितलंय काय माहिती, आणि कारण अस्पष्ट ठेवूनच त्या तिघांनाही पोलीस आता अटक करून घेऊन गेले आहेत. सुरुवातीला यशोदाला नव्हतं नेलं, पण आता तर यशोदाला पण घेऊन गेलेले आहेत. काय गं हे सगळं कसं काय झालं? आणि काही बोलली का तुझी आई तुला? काय कारण आहे नेमकं त्यांच्या अटकेमागचं? आता नमिताला जेव्हा कळतं की या तिघांनाही अटक झाली आहे तेव्हा नमिताला आणखीन जास्त टेन्शन येतं. आणि नमिता म्हणते, काय तिघांनाही अटक केली? अरे देवा. तेव्हा नमिताची ट्यूब पेटते आणि तेव्हा तिला समजतं की खरं कारण काय आहे. कारण तिने सुलक्षणा आणि दत्ताचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा नमिता आता खूप मोठा खुलासा आपल्या अवनीकडे करते आणि तिला म्हणते, अगं तुला माहितीये का नक्की काय झालेलं आहे प्रकार ते? अवनी म्हणते, अगं तेच तर तुला विचारते, नक्की असं काय झालंय की तुझ्या आईने थेट पोलिसांना तक्रार केली? तेव्हा नमिता म्हणते की अगं तुला काय वाटतंय, मारहाणीचा गुन्हा आहे बरोबर? तेव्हा अवनी म्हणते, हो मला असं वाटतं की फक्त मारहाणीपर्यंत लिमिटेड असेल, पण यशोदाने थोडी मारामारी केली होती, या दोघांनी केली होती ना, मग यशोदाला का नेलं? तेव्हा आता नमिता म्हणते की अगं फक्त त्यांच्यावर मारहाण करण्याचा गुन्हा नाही दाखल केलाय, माझी छेड काढण्याचा पण गुन्हा दाखल केलाय, म्हणून त्या तिघांना आता तिथे जावं लागलंय. बाई काहीतरी कर अवनी आणि त्या तिघांनाही सोडव ग. तेव्हा अवनी म्हणते, हो मला काहीतरी करावं लागेल, पण अगं हे सगळं कसं शक्य आहे? म्हणजे सुलू आत्या असं कसं करू शकतात? तुझी छेड कोणी काढली? तेव्हा नमिता म्हणते, अगं तेच तर, माझी छेड कोणीही काढलेली नाहीये, तरी सुद्धा माझ्या आईने खोटा गुन्हा दाखल केलाय, कारण माझं लग्न आता ती दुसरीकडे लावायला निघालीये. मला ती मंडळी बघायला येत आहेत थोड्या वेळाने. आता काहीतरी कर आणि मला इथून सोडव बाबा, मला यशाशिवाय नाही राहायचंय असं आता ती खूप रडत रडत सांगत असते नमिता आपल्या अवनीला. आणि अवनीला आता सगळं काही सत्य उलगडतं. अवनी आता खूप टेन्शनमध्ये येते की अच्छा सुलक्षणा आत्यांनी असा डाव खेळलाय तर. तेव्हा अवनी आता आपल्या हुशारीचा पुरेपूर वापर करते. अवनी आता काहीतरी अशी शक्कल लढवते ना मंडळी, म्हणजे ते पुढच्या अजून भागांमध्ये तुम्हाला तो ट्विस्ट बघायला मिळेल. अवनी अशी काय शक्कल लढवते ना की ज्याने आपली तिघही मुलं अगदी मोकळेपणाने सुटून जातात. मंडळी तुम्हाला माहिती आहे का, जेलमधला सीन तुम्हाला जर बघायला मिळेल ना, तेव्हा यशा आता पोट तिडकीने समजावण्याचा प्रयत्न करत असतो पोलिसांना की हे बघा नक्कीच तुमचा गैरसमज झालेला आहे, ज्यांनी हा सगळा गुन्हा दाखल केलेला आहे ना, उलट तेच आमच्या घरात येऊन मला मारहाण करून गेले. हे बघा तुम्ही माझी फिर्याद तर नोंदवलीच नाही, तुम्ही फक्त त्यांचाच निर्णय ऐकवलात. हे चुकीचं आहे नाही का? दोघं बाजूंनी तुम्ही आरोप ऐकले पाहिजे. तेव्हा पोलीस आता उलटून यशावरच चिडतात आणि म्हणतात, एक मिनिटं, ते सगळं ना न्यायालयात होतं, आमचं जे काम आहे ना तेच काम आम्ही करतोय. पहिला मुद्दा, मारहाण तर करताच वरून मुलीची छेड काढताना लाज नाही का वाटत तुम्हाला? कधीपासून चाललंय हे सगळं? का रे तुमच्या घरात बहिणी नाहीये म्हणून तुम्ही बाकीच्या बाहेरच्या मुलींना छेडता? योग्य वाटतं का तुम्हाला हे? असं पोलीस आता त्यांना झापत असतात. तेव्हा मंडळी थोड्याच वेळात आता अवनी तिथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोहोचते आणि यशोधनला भेटते. ती म्हणते, यशोदा राजा तुम्ही ठीक आहात का? हे घ्या पाणी आणलंय मी तुमच्यासाठी. ती आता तिघांनाही पाणी देते आणि म्हणते की अरे यार मला काहीच कळत नाहीये, तुम्हाला माहितीये का इथे घरी विषय काय झालाय आणि तुमच्या विरुद्ध कुठला गुन्हा दाखल झालाय ते? तेव्हा यशोधन म्हणतो की हो अहो हे पोलीस सांगतायत की मुलीची छेड काढली. आम्ही कधी छेड काढली? आणि नमिताची छेड आम्ही कशी काय काढणार आहे? तेव्हा अवनी म्हणते, अहो तेच तर, खरं तर हे सगळं ना मुद्दाम केलेलं आहे सुलू आत्यांनी तुम्हाला इथे अडकवून ठेवण्यासाठी. कारण नमिताला घरी तिथे बघायला पाहुणे येत आहे, तिच्या मनाविरुद्ध तिची आई तिचं लग्न लावतेय, हे कितपत योग्य आहे? आणि म्हणून सुलू आत्यांनी तुमच्यावर हा खोटा गुन्हा दाखल केलाय. हे बघा तुम्ही काळजी नका करू, मला काहीही करावं लागलं ना तरी मी काहीही करून आजच्या आज तुम्हाला इथून सोडवेल आणि बघतेच मग कोण मध्ये येतंय ते. तेव्हा आता तिचा भेटण्याचा वेळ संपलेला असतो. तेव्हा ती पोलिसांना खूप समजावून सांगते आणि म्हणते की हे बघा तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय, तुम्ही प्लीज या तिघांना सोडून द्या. ही तिघं माणसं अशी नाही आहेत, अहो खूप डिसेंट माणसं आहेत ही, मी स्वतः लग्न केलेलं आहे या माणसाशी. हा राजा हा माझा नवरा आहे आणि हे दोघंही माझे दीर आहेत. अहो मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे, मी शिकलेली सवरलेली आहे आणि हे सगळी माझी फॅमिली आहे.
सो तुम्ही अशा शिक्षित माणसांवर असा एवढा मोठा गुन्हा कसा काय दाखल करू शकता, आणि तेही कोणाच्या एकाच्या सांगण्यावरून? तुमच्याकडे काही पुरावा आहे का की म्हणजे त्या मुलीची छेड कोणी काढली वगैरे? मग तुम्ही असं नाही ना करू शकत. तेव्हा ते पोलीस आता अवनीला सुद्धा झापून गप्प करतात आणि म्हणतात, हे बघा बाई, तुमच्याकडे जर पुरावा नसेल ना तर आमच्या विरुद्ध किंवा आमचं डोकं खायला येऊ नका. तुम्ही पुरावा घेऊन या. पुरावा आणल्यानंतरून मग आम्ही बघू या तिघांचं काय करायचं ते. तुमच्याकडे जर ठोस पुरावा असेल ना तर आम्ही तिघांनाही सोडून देऊ, पण तुमच्याकडे काय पुरावा आहे या मुलांचा निष्पापपणाचा? नाहीये ना. त्यामुळे प्लीज गप्प बसा, तुम्ही तुमचं काम करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या, कळलं? आता अवनीला ते पोलीस असं सांगतात, त्यामुळे अवनीला आता एकच मोठा टास्क मिळालेला असतो, एकच मोठं काम मिळालेलं असतं, ते म्हणजे पुरावा गोळा करणं. आणि आता मंडळी अवनीला अशी काही आयडिया सुचते ना की ज्यामुळे पुरावा तर येईलच, पण शिवाय दत्ता काका सुद्धा खूप जास्त अडचणीत येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पुरावा गोळा करण्यासाठी अवनीला कोणाची हेल्प जर झाली असेल तर ती म्हणजे आपली नमिता. मंडळी, तो ट्विस्ट आपल्याला पुढच्या भागात बघायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला खूप जास्त मसालेदार तडका बघायला मिळणार आहे. आणि असा की दत्ताने आणि सुलूने आखलेली योजना, म्हणजे दांगटांच्या विरुद्ध आखलेली योजना त्यांच्यावरच उलटी पडणार आहे. आणि कदाचित उद्या ज्या जेलमध्ये हे तिघं आहेत ते तिघं, म्हणजे त्याच जेलमध्ये उद्या हे तिघं नसून दत्ता सुद्धा अडकू शकतो. म्हणजे पुढचा ट्विस्ट इतका छान असणार आहे ना मंडळी की तुम्ही कल्पना सुद्धा केलेली नसेल. त्यासाठी म्हणून म्हणते मी तुम्हाला की आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे उद्याचे अपडेट तुम्हाला लगेच येतील. हां, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपण टाकलेला व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि खाली दिलेल्या हाईप बटनवर पण क्लिक करा. आणि हे काय, तुमच्या कमेंट्स तर खूपच जास्त कमी येतात. मला आजच्या व्हिडिओबद्दल तुमच्या कमेंट्स नक्की सांगा. आणि मंडळी, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बरं, मी तुम्हाला शेवटी सांगणार होती की आपल्या व्हिडिओला छान छान कमेंट्स करणाऱ्या कमेंटर्सची नावं काय काय आहेत ते. तर मंडळी, गणपत आणि शैलजा वैद्य, त्यानंतरून आहेत कविता इंदुरकर, यांनी खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत आपल्या व्हिडिओच्या खाली आणि त्यांचा प्रतिसाद खूप जास्त उत्तम आहे. त्यामुळे मंडळी, मला तुमच्या सुद्धा बाकीच्यांच्या कमेंट्स हव्या आहेत, जेणेकरून मी उद्या तुमची छान अशी नावं अनाऊन्स करेल. तर मंडळी, आता वेळ झाली आहे थांबण्याची, सो मी इथेच थांबते. भेटूया उद्या लवकरच आपल्या हक्काच्या व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.